नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी छान अशा 3 प्रकारच्या रेसिपीज बघणार आहोत। सुरुवात करायची आहे आपल्याला। मी 2 प्रकारचे मध्यम आकाराचे कांदे मी अशी गोल गोल कापून घेतलेले आहेत। या पद्धतीने आपण हा कांदा काढून घ्यायचा आहे पूर्ण। ते खोलगट भांड्यात टाकते आणि पूर्ण या पद्धतीने मी हा कांदा पूर्ण काढून घेते। बघा, सगळा कांदा मी मोकळा करून घेतलेला आहे। आता आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर टाकते। 4 ते 5 पुदिन्याची पानं अशी हातानेच तोडून अशी टाकते। थोडी मिरची पावडर टाकते। बघू शकता तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरची पावडर टाकू शकता। आणि आता आपल्याला टाकायचा आहे आंब्याच्या लोणच्याचा हा खार असतो, तो खार टाकून घ्यायचा आहे। जवळजवळ अर्धा चमचा मी हा लोणच्याचा खार टाकून घेतलेला आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तोंडी लावण्यासाठी खूप छान अशी टेस्टी ही रेसिपी तयार होते। फक्त ही तुम्ही जेवताना पटकन करायची आहे आणि लगेचच संपवायची आहे, कारण ती जास्त वेळ राहू नाही शकत, कारण कांद्याचा वास येऊ शकतो। त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला जेवणार त्या वेळेलाच तुम्ही ही पटकन बनवू शकता। खूप टेस्टी अशी ही रेसिपी लागते। आणखीन थोडासा खार मी टाकते। हे बघा, रेसिपी आपली तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही, खूप टेस्टी अशी ही सॅलड तयार होतं। हा पहिला प्रकार आपला झालेला आहे। आता आपण दुसरा प्रकार बघून घेऊया। दुसऱ्या प्रकारामध्ये मी घेतलेला आहे छोटा एक कांदा कापून घेतलेला आहे, असा लांब लांब कापून घेतलेला आहे। एक टोमॅटो कापून घेतला आहे, तो देखील असा लांब लांब कापून घेतलेला आहे। बिया पूर्ण काढून घेतलेल्या आहेत टोमॅटोच्या। आणि अर्धा गाजर मी किसून घेतलेला आहे। थोडी कोथिंबीर आणि माझ्याकडे मुळा होता, तो देखील मी असा किसून घेतलेला आहे। आता हे देखील मी एका बाउलमध्ये काढून घेते। तुमच्याकडे एखादं साहित्य नसेल किंवा मुळा नसेल किंवा गाजर नसेल, ते नाही टाकलं तरी चालेल। सगळ्याच वस्तू प्रत्येकाकडे नसतात, म्हणून ज्या वस्तू असतील त्या तुम्ही टाकू शकता। हे बघा, टाकून घेतलेलं आहे। आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते। कोथिंबीर टाकते। कोथिंबीर मी टाकलेलीच आहे आधी। 1 चमचा मी लोणच्याचा खार टाकून घेते। हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा आणखीन टाकूया। दुसरी रेसिपी पण तयार झालेली आहे। तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी ह्या 2 रेसिप्या तुम्ही करू शकता। आता आपण तिसरी रेसिपी बघून घेऊया। हिरव्या मिरच्या आहेत, कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि अशा ह्या कापून घेतलेल्या आहेत। आपल्याला ह्या मीठ लावून घ्यायचं आहे। आणि मी गॅसवरती आता तवा ठेवते। तवा गरम झालेला आहे। थोडंसं तेल टाकलंय मी तव्यावरती आणि आता आपण या मिरच्या छान अशा तव्यावरती फ्राय करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने मी छान अशा तव्यावरती फ्राय करून घेतलंय। थोडं मी मीठ टाकलेलं होतं आणि तेल टाकून मी फ्राय करून घेतलेल्या होत्या। यात मी थोडी कोथिंबीर टाकते। आंब्याचं लोणचं टाकून घ्यायचं आहे, म्हणजे नुसता खार टाकायचा आहे। आता छान असं मिक्स करून घेऊया। प्रत्येक मिरचीला छान असं लागलं पाहिजे। चटपटीत अशा ह्या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी हे 3 प्रकारच्या रेसिपी करू शकता। अगदी पटकन होतात आणि खायला तर खूप अप्रतिम अशा ह्या टेस्टी मिरच्या होतात। या 3 रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवा। किती छान अशी टेस्टी मिरची दिसते। इतक्या कमी वेळात आणि इतक्या कमी साहित्यामध्ये इतक्या टेस्टी या 3 रेसिपी आपण तयार केलेल्या आहेत। तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी या रेसिपी बनवू शकतात। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।